पत्रकार परिषद आहे. तुम्ही पाहिलं असेल की व्यासपीठावर भरगच्च असे सगळे नेते मंडळी एक वज्र मूठ बांधून आज उभा आहे आणि एक वेगळा विचार या समाजाला देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. जशा प्रकारची निवडणूक आम्ही सर्वांनी एकत्र लढली, जनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि जनशक्ती विजयी झालेली आहे आणि क्रांतीची मशाल ही परभणीमध्ये पेटलेली आहे आणि परभणीचा यानंतरचा कार्यकाळ अतिशय चांगला राहील. हे काही जरी म्हणत असले तर शेवटी मी पण 3 टाइमचा आमदार आहे. सन्मानित खासदार साहेबांनी सुद्धा 5दा नेतृत्व केलेलं आहे. मग निधी कसा खेचून आणायचा आम्हाला माहिती. हे काय यांचे घरचे कोणाचे पैसे नाही, ही जनतेची प्रॉपर्टी आहे. म्हणून अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल, समांतर पाणी पुरवठा योजना असेल किंवा शहराच्या विकासासाठी आम्ही कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू देणार नाही. पण शासनाने सुद्धा दुजाभाव आमच्याबरोबर करू नये अशा प्रकारची विनंती आम्ही शासनाला करू. शेवटी लोकतंत्रामध्ये पराभव सुद्धा स्वीकारता आला पाहिजे. ते भाजपाने पराभव आपला स्वीकारावा आणि आम्हाला शुभेच्छा द्याव्या एवढंच या निमित्ताने बोलू. Thanks for watching Ekmat Digital.